आपण राजा झालो म्हणजे वेगळे आहोत हा भाव मनी येऊ देता कामा नये. संकटाला धैर्याने आणि यशाला नम्रतेने स्वीकारणे आजही एखाद्या व्यक्तीच्या ठायी असणारे सद्गुण मानले जातात. राजेपद मिळाले तर राजाने आपण विश्वस्त आहोत, कुटुंब प्रमुख आहोत असंच मानलं पाहिजे. आपल्या कुटुंबातील प्रत्येकाचं भलं करण्याचा विचार कायम मनात ठेवला पाहिजे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी परिणाम काय होणार आहेत याचा विचार करूनच तो घेतला पाहिजे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचा पूर्ण विचार करा, असेच आजचे व्यवस्थापन शास्त्रही सांगतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेला हल्ला काही मिनिटांचा होता, मात्र तो करण्यापूर्वी त्यांनी पूर्ण नियोजन केलं होतं. आपल्या सैनिकांच्या जीवास धोका पोहोचू नये यासाठी त्यांनी सर्व शक्यता लक्षात घेऊन नियोजन केलं. शत्रूच्या मानसिकतेचा अभ्यास केला, त्याच्या अफाट सेनेमध्ये घुसून त्याची फजिती केली. मात्र आपल्या या कृतीवर त्याची काय प्रतिक्रिया येईल याचा त्यांनी सखोल विचार केला. हल्ला केल्याचं लक्षात आल्यानंतर शत्रू सैन्य पाठलाग करेल तेव्हा शत्रूला कात्रजकडे पाठवून आपण वेगळ्याच रस्त्याने निघून जाण्याचं त्यांचं ते नियोजन परफेक्ट होतं. त्यांनी आपल्या हल्ल्यानंतर होणाऱ्या परिणामांचा विचार केला नसता तर. असे शिवचरित्रातून अनेक दाखले सांगता येतात. छत्रपती शिवरायांनी त्यांच्या आयुष्यात प्रजेसाठी आपण आहोत हे कायम मनात ठेवून कृती केली. वैयक्तिक स्वार्थ आणि भावभावना रयतेच्या हिताआड त्यांनी कधीच येऊ दिल्या नाहीत. म्हणून ते सकल जनांसाठी वंदनीय आहेत. यातच त्यांचं मोठेपण सामावलेलं आहे. पराक्रमी योद्धे अनेक झाले असतील, पण जनतेच्या मनावर राज्य करणारे राजे एकच, ते म्हणजे राजे श्री शिवछत्रपती. रामचंद्रपंत अमात्यांच्या लेखणीतून आज्ञापत्रात उतरलेला श्री शिवछत्रपतींच्या कार्यनीतीतील संदेश संपूर्ण ऐका @FIANSHINDE 5262 या यूट्यूब चॅनेलवर दर शनिवारी सायंकाळी 7 वाजता.